सामना सुरू होण्या अगोदर 12वा प्रतिनिधी येणं खूप गरजेचं असेल। चला आसुडगाव संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपला 12वा प्रतिनिधी आमच्या कक्षामध्ये पाठवा। सामना सुरू होण्या अगोदर विनंती असेल। डिसिप्लिन असलेली स्पर्धा आहे। तरी ते सामन्याला सुरुवात होईल। ॲज अ ओपनर दाखल झालेत मैदानामध्ये पेंट संघाकडून दोन फलंदाज विलिन सुरते आणि गुड्डू मात्रे। तरी ते आसुडगाव संघाचा पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज प्रथमेश मात्रे। चला सामन्याला सुरुवात करायची आहे। एकूण 5 षटकांचा पहिला सत्र आणि 5 षटकांसाठी तुम्हाला 25 मिनिटे दिली जातील। याची देखील आपण नोंद घ्या। 25 मिनिटांमध्ये तुम्हाला सत्र संपवायचं आहे। तत्पूर्वी इथे आमच्या मान्यवरांचं आगमन झालंय। आदरणीय प्रतीक म्हात्रे आणि त्यांच्या समवेत किशोरजी नाईक साहेब आसुडगाव यांना विनंती असेल आपण या मंचावरती आपलं स्वागत असेल। तर नक्कीच रवींद्रजी भगत तुमची मंचावरती वाट पाहत आहेत। त्यांचं आमंत्रण। पहिला चेंडू इथे सुरुवात झाली सामन्याला। किंचित कडा बॅटची घेतली होती। खूप मोठा अपिलामध्ये उत्साह होता, विश्वास कमी होता। इथे आपण पाहतोय निर्धाव चेंडूची सांगता। खूप चांगली सुरुवात झाली। पहिला चेंडू ते निर्धाव फेकलाय गोलंदाज प्रथमेश मात्रे पहिलं षटक फेकतोय। संघाच्या संघटकांना पहिल्या षटकाची जिम्मेदारी दिली। पहिल्या चेंडूवरती दाखवली जिम्मेदारी। अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक असेल। ऑन स्ट्राईकवरती विलिन सुरते पेट संघाचा आक्रमक फलंदाज आहे। आपली आक्रमकता सिद्ध करतोय। पहिला चेंडू जरूर निर्धाव केला आणि त्यानंतर चेंडूला पाठवून दिलाय लॉंग ऑफ प्रिझन मध्ये सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी। इथे मात्र 4 धाव्यांनी स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन केलंय। पहिला चेंडू निर्धाव केल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती मोठा फटका पाहायला मिळाला। 2 चेंडूचा खेळ संपला। एकूण 4 धावा धावफलकावरती। खूप चांगली सुरुवात। एकीकडे गोलंदाजांना पहिल्या चेंडूवरती सुरुवात चांगली दाखवली, त्यानंतर फलंदाजांना दुसऱ्या चेंडूवरती विलिन सुरते एक आक्रमक फलंदाज आहे पेट संघाचा। मागच्या चेंडूवरती आपले आक्रमक दाखवले, यावेळेस मात्र गोलंदाजांना फलंदाजी समजून घेतली आणि त्याच प्रकारचा चेंडू फेकला। जसा चेंडू विकेटवरती लँड झाला थोडीशी उंची घेतली, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये। एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये मारायचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु प्रयत्न असफल ठरला। इथे निर्धाव चेंडूची सांगता। 3 चेंडूचा खेळ अद्यापपर्यंत समाप्त होतोय। राईट मोर द विकेट, बॅटची कडा, क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल। एक धाव इथे कंप्लीट केली जातोय। एकापेक्षा काहीच नाही। एका धावेच्या मदतीने संघ पुढे सरकला। एकूण धावसंख्या 4 चेंडूचा खेळ संपलाय। 5 धावा धावफलकावरती। खूप चांगली सुरुवात दोन्ही संघांकडून। एका बाजूला पेट संघ आणि त्यांच्या विरुद्ध आसुडगाव संघ। पहिल्या सत्राला इथे सुरुवात झाली 4 चेंडूच्या खेळीनंतर 5 धावा धावफलकावरती आपण पाहतोय। आमच्या संवेद आता मात्र गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये सौरभ भगत। थोडंसं चेंजेस आपण पाहतोय। खूप चांगलं गुणलेखनाचं काम त्यांच्या माध्यमातून देखील केलं जाईल। षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे प्रथमेश मात्रे गोलंदाजी करतोय। 2 चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक असेल या षटकातील। समोर आता मात्र फलंदाज असेल गुड्डू मात्रे पेट संघाचा हा फलंदाज। मात्र इथे थोडीशी चुकी केली गोलंदाजानं। चेंडू इथे स्टंप सोडून गेलाय। पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय। हा चेंडू स्क्वेअर घोषित केलाय। अवांतर धावसंख्येमध्ये वाढ। एकूण धावसंख्या 1 ने पुढे सरकली। धावा झाल्या धावफलकावरती 6। ॲज अ ओपनर सलामीची जोडी मैदानावरती खेळ करतोय विलिन सुरते आणि गुड्डू मात्रे। येणाऱ्या चेंडूचा सामना करेल। एक रोज लाईन केल्याचा प्रयत्न, मात्र इथे फुटवर्कचा वापर कमी केला फलंदाजानं। बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये। निर्धाव चेंडूची सांगता। मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये पूर्णपणे असफल ठरला। निर्धाव चेंडूची सांगता झाली। धावसंख्या स्थिर असेल 5 धावा 5 चेंडूचा खेळ 6 धावा 5 चेंडूचा खेळ इथे समाप्त होतोय। गोलंदाज तयार। प्रथमे 6 चेंडू ताकद दाखवली आहे। लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषे बाहेर। पंचांचा इशारा येतोय। हा षटकार पहिल्या षटकातील अंतिम चेंडूवरती लगावलेला हा मोठा फटका गुड्डू मात्रेच्या बॅटमधून पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त होतोय। आणि ज्यांच्या वाटेला पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी आली तो पेट संघ इथे जाऊन पोहोचलाय बिनगडी बाद। एकूण धावसंख्या धावफलकावरती 12।
पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त होतोय 12 धावा धावफलकावरती. पहिल्या आपण 5 चेंडूचा विचार केला, अप्रतिम चेंडू फेकले होते, केवळ 6 धावा खर्च केला होता. मात्र शेवटचा चेंडू थोडासा खराब आणि त्याच्यावरती हल्ला चढवला गुड्डू मात्रे या फलंदाजानं, षटकार दाखवला आणि पहिल्या षटकामध्ये 12 धावा जोडल्या आपल्या संघासाठी. खूप चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून. ॲज अ ओपनरची भूमिका काय असते मैदानावरती दाखवत असताना हे दोन फलंदाज, एकीकडे विलीन सुरते आणि त्याचा सहकारी मित्र गुड्डू मात्रे. तर ते दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. दुसरं षटक संघनायक कोणाच्या हातामध्ये देईल, दुसऱ्या षटकाची जिम्मेदारी कोणाच्या हातामध्ये देईल. गोलंदाज असेल इथे विष्णू नाईक, असुडगाव संघाचा हा दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. राईट ओव्हर द विकेटने गोलंदाजी करेल. दुसऱ्या षटकाची जिम्मेदारी असेल कशा प्रकारे पूर्ण करेल. तर एकीकडे फलंदाज कशा प्रकारचा खेळ करतील. आता मात्र ऑन स्ट्राईक वरती असेल विलीन सुरते, येणाऱ्या चेंडूचा सामना करेल. राईट ओव्हर द विकेट. रनअप मध्ये थोडासा बदल. गोलंदाज विष्णू नाईक षटक क्रमांक दुसरा फेकेल. धावफलकावरती धावा 12. बॅटचा फेन्स खोलण्याचा प्रयत्न, मात्र इथे बॅटाने चेंडूचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होतोय. खूप वेगवान चेंडू आपण पाहिला. विलीन सुरते मात्र इथे थोडीशी चुकी करतोय. कोणती धावसंख्या नसेल चेंडूवरती. निर्धाव चेंडूची सांगता, धावसंख्या स्थिर असेल. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ संपलाय. स्थिर धावसंख्या धावफलकावरती. बिनगडी बाद 12 धावा धावफलकावरती. पेड संघ पहिल्या सत्रामध्ये खेळ करतोय. किती धावा कुठेल असुडगाव संघासमोर, किती धावांचं लक्ष ठेवेल. गोलंदाज तयार पुन्हा. कट केल्या चेंडूला क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल. उचलेल फेकेल. तोपर्यंत अवधी होता, वेल होता. त्या वेलेमध्ये एक धाव कंप्लीट केली. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाजांना साथ कशाशी हवी असते, ती म्हणजे क्षेत्ररक्षकांची, आणि ती साथ इथे देत असताना असुरगाव संघाचे क्षेत्ररक्षक. एकच धाव आली. एका धावेने संघ पुढे सरकलाय 13 धावा धावफलकावरती. आता मात्र ऑन स्ट्राईकिंग वरती असेल गुड्डू मात्रे. मात्र इथे चेंडू ऑफस्टंप सोडून गेलाय. पंचांचा इशारा येतोय. हा चेंडू स्वेर आहे. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ होते. एकूण धावा धावफलकावरती 14 धावा. पूर्णपणे शांत क्रिकेट इथे आपल्याला पाहायला मिळतोय. पेठ आणि असुडगाव या दोन संघांमध्ये चौथा सामना आपण पाहतोय. पहिल्या फेरीतील हा चौथा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. स्टेअर केला चेंडूला, केवळ दिशा दिली, तंत्र वापरला, युक्ती आणि शक्तीचा वापर केला. चेंडू गेला एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये सीमा पार. ज्या फटक्याची गरज होती तो फटका दाखवला गुड्डू मात्रेने. चेंडू गेला इथे 4 धावांसाठी. खूप चांगली फलंदाजी अद्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. एकूण धावसंख्या चौकाराच्या मदतीने जाऊन पोहोचले 18 धावसंख्येवरती. खूप चांगला खेळ गुड्डू मात्रे. एका चौकार आणि षटकाराच्या मदतीनं 10 धावसंख्येवरती खेळतोय. हा फलंदाज 10 धावांचं योगदान त्याने आपल्या संघासाठी दिलंय. अजूनही मैदानावरती सन्मान दिलाय चेंडूला. शॉर्ट पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. एकच धाव, एका धावेपेक्षा काहीच नाही. मागच्या चेंडूवरती 4 धावा, त्यानंतर या चेंडूवरती 1 धाव. एकने संघ पुढे सरकला. 19 धावा. षटकाचा विचार केला तर या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 4 चेंडू फेकलेत गोलंदाज विष्णू नाईकनं. त्यामध्ये एकूण 7 धावा खर्च केल्यात. 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील. विलींसाठी हा चेंडू होता. मात्र इथे पुन्हा एकदा चुकी पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येतोय. हा चेंडू स्वेर. पंचांनी दोन्ही हात जमिनीला समांतर केले. आमच्यापर्यंत इशारा पोचवलाय. अवांतर धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा वाढ होतोय. 20 धावा धावफलकावरती. त्यापर्यंत विचार केला तर विष्णू नाईक यानं आपल्या षटकामध्ये 2 स्वेर चेंडू फेकलेत. बिगिट करण्याचा प्रयत्न, दिशा दिले, कव्हर पॉइंट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल, क्षेत्ररक्षक चेंडू मागे, तोपर्यंत चेंडू होतोय सीमा पार. विलीन सुरते
यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला हा चौकार. खूप चांगली फटकेबाजी आता मात्र पाहायला मिळतोय. मी म्हटलं होतं विलिन सुरते एक आक्रमक फलंदाज आहे, मात्र आता आपली आक्रमकता दाखवत असताना मैदानावरती आपल्या वैयक्तिक खेळीतून 2 चौकार दाखवले. त्यामध्ये आपण पाहतोय वैयक्तिक 9 या धावसंख्येवरती खेळणारा हा फलंदाज संघाला नेऊन ठेवलंय एकूण 24 या धावसंख्येवर. फुलटा चेंडू विलिन्ससाठी हा फुलटा चेंडू, लॉलीपॉप चेंडू, मात्र इथे चेंडूला सोडणार नाही, चेंडूला पाठवून दिलंय लॉंग ऑफ प्रिझन मध्ये सीमारेषेबाहेर. दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडूवरती आलेला हा मोठा फटका षटकार या 6 धावा आणि 6 धावेच्या मदतीनं ज्यांच्या वाटेला पहिल्या सत्रामध्ये फलंदाज आला तो पेट संघ जाऊन पोहोचला. एकूण धावसंख्या धाव फलकावरती 30. खूप चांगली कामगिरी ते आपल्याला पाहायला मिळते. मागच्या चेंडूवरती चौकार आणि त्यानंतर षटकार. एकंदरीत विचार केला या षटकाचा तर विष्णू नाईकनं थोडीशी मागडी गोलंदाजी केली. एकूण थोडीशी चुकीची कामगिरी विष्णू नाईक या गोलंदाजाकडून. तब्बल आपल्या षटकामध्ये 18 धावा खर्च केल्या, 30 धावा धावफलकावरती, 15च्या सरासरीने धावा जमवत असताना पेट संघ जरी सरासरी कायम ठेवली पेट संघानं तर नक्कीच मोठा आकडा आपल्याला पाहायला मिळेल धावसंख्येचा. मात्र ती सरासरी कायम ठेवता येईल का? एकीकडे गोलंदाज ती सरासरी कायम ठेवू देतील का? हा देखील खूप मोठा प्रश्नचिन्ह मैदानामध्ये. ॲज अ ओपनर अजूनही आपला खेळ करतात मैदानावरती, चांगली अशी साजेशी फलंदाजी आपल्या संघासाठी करत असताना एकीकडे गुड्डू म्हात्रे आणि विलिन सुरते अद्यापपर्यंत 12 चेंडूचा खेळ केला, त्यामध्ये 30 धावा जमवल्यात. ॲज अ ओपनर अजूनही मैदानावरती आपला खेळ करतायत. 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज इथे तयार असेल असुडगाव संघाकडून. यज्ञेश नाईक 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. राईट मोर द विकेट. गुड्डूसाठी हा चेंडू असेल. अक्रॉस द लाईन दिशा दिले चेंडूला, डिफाईन लेग रिजन मध्ये चेंडू गेलाय आणि चेंडू जाते इथे 1 बाउन्स सीमा पार, 4 धावा. खूप चांगली फटकेबाजी आता मात्र आपले आक्रमक दाखवत असताना, चांगल्या फलंदाजीचा नजराना दाखवत असताना मैदानावरती चौकार षटकार दाखवत असताना 2 फलंदाज, 4 न संघ पुढे सरकलाय. 34 धावा धाव फलकावरती. यज्ञेश नाईक आपण पाहतोय गोलंदाज, पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्या. थोडीशी खराब सुरुवात इथे पाहायला मिळतोय, मात्र तितकीच चांगली फलंदाजी इथे गुड्डू म्हात्रे आणि विलिन सुरते या 2 फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगला क्रिकेट आणि तो क्रिकेट एन्जॉय करण्यासाठी आमच्या प्रेक्षक वर्गांची गर्दी देखील तितक्याच प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यज्ञेश नाईक 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज पहिल्या चेंडूवरती 4 धावा खर्च केल्या, पुन्हा एकदा तयार असेल. मात्र इथे स्टेअर केला चेंडूला, अप्रतिम फटका, 3 क्षेत्ररक्षक चेंडू मागे, तोपर्यंत चेंडू जातो इथे पुन्हा एकदा सीमारेषे बाहेर. एका पाठोपाठ हा दुसरा चौकार पाहायला मिळतोय. आता मात्र प्रशंसा करावी लागेल गुड्डू म्हात्रे या फलंदाजाची. एका पाठोपाठ 2 चौकार लगावले आणि संघाला मोठ्या आकड्यापर्यंत नेऊन ठेवण्याचं काम केले. 38 धावा धावफलकावरती, 38. 3रं षटक मार्गस्थ आहे आणि 3ऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ संपलाय. यज्ञेश नाईकच्या पहिल्या 2 चेंडूंवरती 2 चौकार लगावलेत. अप्रतिम फलंदाजी, अप्रतिम फलंदाजीचा नजराना इथे गुड्डू म्हात्रे यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आता मात्र चौकाराच्या हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असेल. 2 चौकार लगावलेच एका पाठोपाठ. चौकार हॅट्रिक होईल का गुड्डू म्हात्रेच्या माध्यमातून? प्रयत्न केला जाईल. अक्रॉस द लाईन चेंडू खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, उचलेल, फेकेल, तोपर्यंत एकच धाव. कोणती घाई केली नाहीये फलंदाजांनी. एका धावेने समाधान मानलंय आणि 1ने संघाला पुढे सरकले. एकूण धावसंख्या 39 धावा धावफलकावरती. षटकाचा विचार केला, 3 चेंडूचा खेळ संपलाय, अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल.
यज्ञेश नाईक याच्या माध्यमातून फेकलं जाणार आहे षटक. इथे मात्र बिग हिट केलाय, ताकदीचा वापर, बॅटचा फेस खोलतोय, चेंडूला पाठवून दिलाय लॉंग ऑन रिझन मध्ये. चेंडू जातो सीमा रेषेबाहेर, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बिग हिट षटकार. या 6 धावा आल्या. विलिन सुरते मात्र थांबत नाहीये, षटकार चौकार दाखवते आणि त्याला साथी चांगली आपल्याला पाहायला मिळते गुड्डू म्हात्रेची. त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला षटकार चौकार पाहायला मिळत आहेत. हा देखील षटकार आला. संघाची धावसंख्या खूप वेगाने पुढे सरकतोय. एकूण धावसंख्या षटकाराच्या मदतीने जाऊन पोहोचले 45 या आकड्यावरती. षटकातील 2 चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक. मात्र इथे यज्ञेश नाईक कुठेतरी महागडी गोलंदाजी करत असताना, कारण अद्यापर्यंत जर विचार केला तर 4 चेंडूमध्ये 15 धावा खर्च केला त्या गोलंदाजांना. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. विलिन सुरते एक आक्रमक फलंदाज, मात्र यावेळीच देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर केला होता. पंचांचा इशारा येतोय, हा चेंडू ऑफस्टंप सोडून गेलाय आणि पंच आमच्यापर्यंत इशारा पोहोचवत आहेत. तर नक्कीच स्पर्धेचा नियम आहे, पंचांचा निर्णय अंतिम असेल आणि तो मान्य करावा लागेल. पंचांचा इशारा हा अंतिम असेल. आमच्या आयोजकाकडून सूचना आल्या आणि स्पर्धेचा देखील नियम आहे. तर हा चेंडू स्वेर घोषित केलाय. इथे अवंतर धावसंख्येमध्ये वाढ होते. एकूण धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय 46 धावा. या षटकाचा विचार केला तर 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील. विलिन सुरते एक आक्रमक फलंदाज आणि आपली आक्रमकता दाखवत असताना मैदानावरती ताकदीचे फटके लगावत असताना आई देखील ताकद इथे वापरली आहे, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात. चुकी नाही या चेंडूवरती. अप्रतिम झेल पकडला आणि एक मोठा गडी बाद करण्यामध्ये यश प्राप्त केलाय. गोलंदाज यज्ञेश नाईक यांना पेट संघाचा पहिला गडी बाद होतोय. विलिन सुरते बॅक टू द प्रेव्हलिन. एकूण धावसंख्या धाव फलकावरती 46 धावा. धावसंख्येवरती पहिला गडी बाद झाला पेट संघाचा. विलिन सुरतेचा आपण वैयक्तिक विचार केला तर खूप चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. एकवीस धावांचं योगदान त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. खूप चांगला क्रिकेट. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. नवीन फलंदाज नितेश म्हात्रे हा फलंदाज देखील पेट संघाचा खूप आक्रमक फलंदाज आहे. मात्र या मैदानावरती आपली आक्रमकता सिद्ध करावी लागेल. 1 डाऊन 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज नितेश म्हात्रे येणाऱ्या चेंडूचा सामना करेल. फुलटा चेंडू होता, तितक्या ताकदीनं चेंडूला खेळून काढलंय डीप विकेट रिझन मध्ये. मात्र इथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता, कोणती चुकी केली नाहीये. अप्रतिम झेल पकडलाय आणि ते एका पाठोपाठ दुसरी सफलता प्राप्त केली, ती म्हणजे गोलंदाज यज्ञेश नाईकनं. हा दुसरा गडी बाद झाला पेट संघाचा. धावसंख्या स्थिर असेल. 2 षटकांचा देखील खेळ संपलाय. धाव फलकावरती असतील 2 गडी बाद 46. तीन षटकांच्या समाप्तीनंतर एकूण 46 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. खूप चांगला प्रयत्न इथे नितेश म्हात्रेने केला होता मोठा फटका लगावण्याचा. मात्र ताकद थोडी कमी वापरली. चेंडूने उंची घेतली, अंतर थोडा कमी गाठला. क्षेत्ररक्षकांना देखील अप्रतिम तिथे झेल पकडला आणि दुसरी सफलता प्राप्त करण्यामध्ये यश प्राप्त केलं यज्ञेश नाईक या गोलंदाजानं. एकूण 3 षटकांचा खेळ अद्यापर्यंत समाप्त होतोय. 18 चेंडूच्या खेळीनंतर पेट संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 2 गडी बाद 46 धावा. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक असेल. 12 चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक असेल. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये किती धावा ठोकतील पेट संघाचे फलंदाज, किती धावांचं लक्ष आसुडगाव संघासमोर ठेवतील हे पाहणं खूप गरजेचं असेल मैदानावरती. तत्पूर्वी आमचे ड्रिंक बॉय आयुष मैदानामध्ये
नक्कीच त्याला बरीचशी नावं आहेत, उर्फ म्हणून जोडली जातात, परंतु अपार मेहनत या स्पर्धेसाठी त्याच्या माध्यमातून. नक्कीच उद्याचा दिवस या स्पर्धेचा अंतिम दिवस असेल. त्या अंतिम दिवसामध्ये त्याचा सत्कार सोहळा नक्कीच आम्ही पाहणार, यात मात्र कोणती शंका नसेल. खूप मोठ्या जल्लोषाने त्याचा सत्कार समारंभ इथे केला जाईल, कारण खूप चांगली मेहनत त्याच्या माध्यमातून केली जातोय. तिसरं षटक संपलं की संपलं का लगेच पाणी घेऊन जाण्याचं काम त्याच्या माध्यमातून केलं जाते. तरी ते 3 षटकांचा खेळ संपला. चौथ्या षटकासाठी इथे गोलंदाज असेल विष्णू नाईक, ज्यानं दुसरं षटक फेकलं होतं. त्यामध्ये 2 गडी बाद करत 18 धावा खर्च केल्या होत्या. तरी देखील संघाच्या संघनायकांना चौथ्या षटकाची जिम्मेदारी दिली आणि ते पहिल्या चेंडूवरती लगावलाय त्याच्या गोलंदाजावरती. गोलंदाज फलंदाज असेल सुनील एडे, चेंडू गेलाय ते सीमारेषे बाहेर. 1 धावाही दिला चेंडूवरती, 6 धावा. खूप मोठा फटका इथे पाहायला मिळाला आणि पेंट संघाचे एकूण धावसंख्या धाव फलकावरती षटकाराच्या मदतीनं 52 धावा कंप्लीट. गोलंदाज राईट ओव्हर द विकेट. लो फुलटा चेंडू होता, तितक्या ताकदीने चेंडूला खेळून काढले. 1 बाउंड चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एकच धाव, एका धावेपेक्षा इथे काहीच नाही. तत्पूर्वी इथे जय हनुमान कांबोडे संघाचा एक जबरदस्त आक्रमक खेळाडू बारक्या कांबळे याचा देखील आगमन झालंय. विनंती असेल बारके या आपण मंचावरती, आपलं स्वागत असेल. त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला अप्रतिम क्रिकेट पाहायला मिळतो. याच मैदानावरती सुपर 3 मध्ये त्यांचा संघ क्वालिफाय झालाय. आजच्या दिवसामध्ये कोणता संघ जाईल हा देखील खूप मोठा प्रश्नचिन्ह. सामना चालू आहे, आपण पाहतोय असुरगाव विपक्ष पेठ या 2 संघांमध्ये ही लढाई आपल्याला पाहायला मिळतोय. चौथ्या षटकाला इथे सुरुवात झाली. पहिल्या चेंडूवरती 6 धावा, त्यानंतर 1 धाव. एकूण धावसंख्या धाव फलकावरती 53. गोलंदाज तयार. यावेळी दुसरी धावेचा प्रयत्न केला जातोय आणि प्रयत्न सफल. 2 धावा सहजपणे पूर्ण केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चित्त्यांची चपलाई इथे वापरली. गुड्डू म्हात्रे आणि सुनील एडे हे 2 फलंदाज, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचे फलंदाज. दुसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचे फलंदाज आपण पाहतो मैदानावरती. दोन्ही संघ पुढे सरकलाय. धावा झाल्या धाव फलकावरती 55 धावा. रटम ओव्हर द विकेट. एक्रोजला घेण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची ते सांगता चुकी केली या चेंडूवरती फलंदाजानं, त्याचा परिणाम आपण पाहतोय. निर्धाव चेंडूची सांगता. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. 4 चेंडूचा खेळ संपलाय. त्यामध्ये जर आपण विचार केला तर अद्यापपर्यंत 9 धावा खर्च केल्यात विष्णू नाईकनं. दुसरं षटक फेकलं होतं, त्यामध्ये 18 धावा खर्च केल्या होत्या. मात्र संघाच्या संघनायकानं पुन्हा एकदा जिम्मेदारी दिली. बॅटची कडा घेतली आहे. गॅप सिलेक्शन, मात्र 2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती जातील तोपर्यंत पुन्हा एकदा दुसरी धावेचा प्रयत्न आणि इथे 2 धावा सहजपणे कंप्लीट केल्या. आता देखील चांगली रनिंग बिटवीन द विकेट. पुन्हा एकदा 2 धावा आल्या या चेंडूवरती. दोन्ही संघ पुढे सरकला. एकूण धावसंख्या 57 धावा धाव फलकावरती. सुनील एडे आणि गुड्डू म्हात्रे मैदानावरती आपला खेळ करत असताना खूप चांगल्या धावसंख्येवरती नेऊन ठेवले आपल्या संघाला आतापर्यंत. 57 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. 4थं षटक मार्गस्थ आहे. अंतिम चेंडूचा अजूनही खेळ असेल. गोलंदाज तयार. अंतिम चेंडू टॅप केला. चेंडूला स्टेट ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक तिथे येईल. दुसऱ्या धावेचा इथं मात्र प्रयत्न देखील करू दिला नाही. चांगलं क्षेत्रक्षम पाहायला मिळालं. षटक क्रमांक 4 देखील समाप्त होते. 4 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर पेठ संघाची एकूण धावसंख्या 2 गडी बाद 58 धावा. 2 गडी बाद 58 धावा धाव फलकावरती. खूप चांगली धावसंख्या आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळतोय पेठ संघाची. कारण एकीकडे जर आपण विचार केला विलीन सुरतेने केलेली फलंदाजी, त्यानंतर आपण पाहतोय गुड्डी म्हात्रेची फलंदाजी, अप्रतिम फलंदाजी.
विलीन सुरते न एकूण 21 धावांचं योगदान. त्यानंतर गुड्डू मात्रे आपण पाहतोय, त्याचं देखील खूप सुंदर योगदान संघासाठी लाभलंय. मैदानावरती अजूनही खेळ करतोय, वैयक्तिक 24 या धावसंख्येवरती खेळतोय. त्यानंतर सुनील एडे एके षटकाराच्या मदतीनं 7 या धावसंख्येवरती खेळतोय. खूप चांगलं क्रिकेट. तर नक्कीच मी विनंती करतोय, जे हनुमान कांबोळे संघाचा एक आक्रमक फलंदाज तसेच रायगडचा वेल फिनिशर बारक्या कांबळे या पण मंचावरती आपलं स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. तरी ते 5व्या षटकाला सुरुवात होईल. गोलंदाज असेल बॉबी गवडे. बॉबी गवडे यांच्याकडून 5वं षटक फेकलं जाईल. कशा प्रकारचं असेल हे षटक, मात्र या स्लॉगवरच्या षटकामध्ये 2 फलंदाज किती धावा ठोकतील. इथे पहिला चेंडू आपण पाहतोय, चूक केली गोलंदाजानं, चेंडू ऑफस्टंप सोडून गेलाय, स्वेर फेकलाय. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ. एकूण धावसंख्या धावफलकावरती 58 धावफलकावरती 59 धावा धावफलकावरती. अंतिम षटक, स्लॉगरचं षटक, हाणामारीचं षटक आणि या षटकामध्ये किती धावा जमवतील हा देखील खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे. टॉम ओव्हर द विकेट. यावेळी ताकद कमी वापरले, चेंडूनी उंची जास्त घेतली, अंतर कमी गाठला. लॉग ऑन रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता, कोणती चुकी नाही, अप्रतिम झेल पकडलाय. इथे फलंदाज बाद होतोय गुड्डू मात्रे. इथे हा फलंदाज बाद होतोय. पेठ संघाचा 3रा गडी बाद झालाय. खूप चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपण पाहिला. वैयक्तिक आपण जर विचार केला तर 24 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं. मात्र 5व्या षटकातील पहिल्या चेंडूवरती इथे सफलता प्राप्त केली. बॉबी गवडे आपण पाहतोय गोलंदाज, असुडगाव संघाचा गोलंदाज. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. नवीन फलंदाज असेल 5व्या क्रमांकावर पेठ संघाचा विजय मात्रे. राईट मोर विकेट. गोलंदाज तयार. येणारे चेंडूचा इथे सामना करेल विजय मात्रे. बॉबी गवडेचा हा चेंडू, स्टेअर केला, चेंडूला तंत्र वापरला, स्टेअर केलं होतं डीपीडिकेट रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात, 1 धाव कंप्लीट केली. चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं. 1 धावीपेक्षा इथं मात्र काहीच नाही. या षटकामध्ये धावा जमवणं खूप गरजेचं असेल, कारण स्लॉगवरचं षटक आहे. मात्र इथे काय कुठेतरी चुकीची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, कारण बॉबी गवडेची चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू जरूर स्वेर फेकला, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती सफलता, त्यानंतर 1 धाव. म्हणजे अद्यापर्यंत आपण पाहिलं तर 2 चेंडू फेकले, त्यामध्ये केवळ 2 धावा दिल्यात. एक मोठी सफलता प्राप्त केली. गुड्डू मात्रे सारखा फलंदाज बाद करण्यामध्ये यश प्राप्त केले. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं बदल, कारण आपण जर विचार केला तर आता ऑन स्ट्राईक होते असेल फलंदाज डावकरी हाताचा सुनील एडे. येणाऱ्या चेंडूचा सामना करेल बॉबी गवडे. राऊंड विकेटने गोलंदाजी करतील. घेण्याचा प्रयत्न, इथे मात्र घाई केले फलंदाजांनी, चुकी केले. अरे इथे क्षेत्ररक्षकानं देखील चुकी केली. जिथे एकही धाव नव्हती, जिथे फलंदाज बाद झाला असता, परंतु क्षेत्ररक्षकाची चुकी, त्याचा परिणाम. 1 धाव इथे पूर्ण केली या चेंडूवरती. 1 ने संघ पुढे सरकलाय. 61 धावा धावफलकावरती लागल्यात पेठ संघाच्या. या षटकातील 3 चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक असेल. अंतिम षटकातील 3 चेंडू अजूनही शिल्लक असतील. किती धावा जमवतील, किती धावा खर्च करेल गोलंदाज. ॲक्रोजला दिशा दिले, क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल, मात्र चेंडू गेलाय 1 बाउंस क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. सीमा पार. 4 धावा आल्या या चेंडूवरती आणि 4 ने संघ पुढे सरकलाय. एकूण धावा धावफलकावरती 65 धावा, 3 गडी बाद पेठ संघ. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा ती दिशा निवडले, तो क्षेत्ररक्षक तिथे तैनात. आता चुकी नाहीये, आता मात्र अप्रतिम झेल पकडलं आणि फलंदाज इथे बाद झालाय, तो म्हणजेच
सॉरी विजय मात्र इथे फलंदाज बाद होतोय. हा 4थ्या क्रमांकाचा फलंदाज बाद झालाय पेठ संघाचा. धावसंख्या 65 वरती. 65 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 5 मार्गस्थ आहे. अंतिम चेंडू अजूनही शिल्लक असेल या षटकातील. नवीन फलंदाज मैदानामध्ये कल्पेश. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय कल्पेश. येणाऱ्या चेंडूचा सामना करेल. मात्र येणाऱ्या चेंडूचा काय रहस्य असेल, येणाऱ्या चेंडूवरती किती धावा असतील, षटकार असेल, चौकार असेल, 2 असतील, 1 असेल की निर्धाव असेल, काय रहस्य असेल. गोलंदाज तयार. यावेळी मोठा फटका मारायचा प्रयत्न. तो क्षेत्ररक्षक आता मात्र चुकी केली. मागच्या चेंडूवरती जरूर सुंदर क्षेत्ररक्षण केलं होतं. मात्र इथे जर आपण विचार केला तर दुसऱ्या क्षेत्ररक्षकानं चांगलं बॅकअप दिलं. इथे आपण पाहतोय तर या धावा किती असतील पंच? 2 धावा कंप्लीट केल्या. तिसऱ्या पंचांचा नक्कीच इथे मागणी केली. तिसरी धाव इथे कंप्लीट आहे की नाही की फलंदाज बाद आहे, डिसिजन पेंडिंग असेल. आणि फलंदाज इथे बाद. या 2च धावा. तिसऱ्या धावेच्या नांदामध्ये फलंदाज बाद झाला आणि 2 धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकला. एकूण धावसंख्या 67 धावा आणि 68 धावांचं लक्ष असेल, तो म्हणजेच आसुडगाव संघासमोर. तर नक्कीच आमच्या मंचावरती उपस्थित ज्या हनुमान कांबोडे संघाचा एक आक्रमक फलंदाज बारक्या कांबळे याचा इथे सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय आदरणीय रवीजी भगत यांना विनंती असेल आपल्या शुभ हेलो. चलिए यहाँ पर दूसरे सत्र में चलते हैं. 2 बल्लेबाज मैदान में तरशीब रख चुके हैं. आसुडगांव बनाम पेट कोलके, इन दोनों के बीच ये मुकाबला आपने देखा. यहाँ पर पहले इनिंग समाप्त हुई. आसुडगांव बनाम पेट के बीच ये मुकाबला और पेट की बैटिंग आपने देखी. और कुल मिलाकर
68 रन स्कोरबोर्ड के ऊपर बन गए। टारगेट बड़ा रख दिया है, आज के दिन का एक बेहतरीन टारगेट है। शायद जैसे ही पेट टीम को ये शब्द कान पर सुनाई दिए कि जिसका ज़्यादा स्कोर वो आगे 3 में जाएगा, जिसका लो स्कोर वो दो टीमें वो एक दूसरे के साथ खेलेंगी, तो शायद इसीलिए ये ऐसा टारगेट यहाँ पर करने में सफलता मिली। लेकिन अब यहाँ पर अगर दूसरे इनिंग में असुटगांव टीम यहाँ पर ये टारगेट को खारिज करते, पार करते, तो जरूर यहाँ पर उनका भी अच्छा योगदान होगा। लेकिन आगे क्या होगा ये पहले हम देखेंगे, देखना होगा किस तरह इस दूसरे इनिंग में 68 का टारगेट यहाँ पर पार करते हैं। 68 पहले गेंदबाजी करने के लिए आएंगे गेंदबाज लक्ष्मण कांबळे, और स्ट्राइक पर हम देख रहे हैं रोशन नाइक, नॉन स्ट्राइकर पर यज्ञेश नाइक। ये नाइक बंधु की दो खिलाड़ियों की पार्टनरशिप के लिए शुरू से तैयारी रहेगी। तो देखते हैं 68 का टारगेट किस तरह मुकम्मल करते हैं। गेंदबाजी करने के लिए आए हैं लक्ष्मण कांबळे। दोपहर का सत्र 2:07 घड़ी के कांटे में बता रहे हैं यहाँ पर यह मुकाबला चालू होता हुआ। इसके बाद मुकाबला है नेवाली बनाम वडगर। नेवाली बनाम वडगर दोनों भी टीम के कप्तान को विनती है जल्द से जल्द मुकाबला यहाँ पर इसके बाद आपका होगा। टॉस उड़ाने के लिए मंच के ऊपर तशरीफ रखिए नेवाली और वडगर टीम की। यहां पर अगली मैच होगी तो जल्द से जल्द आइए। पहली गेंद ऊपर से उठाया, गेंद को हवा में सीधे भेज दिया। यह पहले गेंद का शानदार प्रदर्शन, 6 रन। पहले गेंद के ऊपर छक्का दागा और बतलाया असुटगांव के इस खिलाड़ी ने कि किस तरह 68 का टारगेट यहां पर हम पूरा करने के लिए तैयार है। शुरू हो चुके हैं, तैयारी जारी रहेगी। यह सोचना होगा लक्ष्मण कांबळे को। P1 का यह पहला ओवर आपके हाथ में सोफा जरूर है, लेकिन क्या अब उतना भरोसा अपने टीम को दिला पाएंगे? तो यहां पर कप्तान आ चुके हैं। नेवाली टीम के कप्तान आपका हम स्वागत करते हैं, बैठिए आप, तशरीफ रखिए। और वडगर टीम के कप्तान आइए, चलिए जल्द से जल्द। सिक्सर, ऐसा सिक्सर लगाया जो गेंद सीधी नाली में चली गई। क्या बढ़िया एफर्ट, ताकत है, ताकत का इस्तेमाल। ये दूसरी गेंद यॉर्कर लाइन की कारपेट को घसीटी हुई गेंद काऊ काउंटर की दिशा में, वहां पर खिलाड़ी उठाएंगे, तब तक एक ही रन। 1 रन के साथ यहां पर स्कोरगार्ड आगे बढ़ता हुआ 7 रन। जहां पर स्ट्राइक थी रोशन नाइक के दायरे में, अब स्ट्राइक जाकर पहुंची यज्ञेश नाइक। ये दो खिलाड़ी ऐसे हैं, ये ज्यादा से ज्यादा रन संख्या लेने का प्रयास हमेशा करते हैं। ये देखिए टैप किया गेंद को, वहां पर खिलाड़ी नहीं है, दौड़ने का प्रयास करेंगे, तब तक गेंद गई सीधा कैमरामैन के उस पैवेलियन में। 4 रन। ग्यारह रन स्कोरबोर्ड के ऊपर।
अगली गेंद फिर से ये P1 का पूरी तरह फायदा उठाते हुए और इस फायदे को अपने टीम का स्कोर बढ़ाने में यहां पर इजाफा मिलता हुआ। ये देखिए ऊपर से उठाया, एक्स्ट्रा कवर के ऊपर से क्या होगा नतीजा, ये लपका लिया है। ये पहला विकेट आता हुआ, तलाश थी इसी विकेट की और इस विकेट को इस ओवर में अब जो बारिश कर रहे थे रनों की रोक कर रखा है। देखिए यज्ञेश नाइक यहाँ पर नाराज होते हुए, क्योंकि अच्छा प्रयास किया था, 2 गेंदों में 5 रन खर्च किए थे। अब उस यज्ञेश को गेंदबाज लक्ष्मण कांबले ने प्यावेली रन का रास्ता नापाया है। नए बल्लेबाज मैदान में जाते हुए साहिल खुटारकर, जो कि यहाँ पर तीसरे नंबर पर खेलने का प्रयत्न करेंगे। और गेंदबाजी की बात करेंगे तो ये 5वीं गेंद ऊपर से उठाने का प्रयास पॉइंट पे, वहां पर 30 यार्ड सर्कल में गेंद शॉर्ट पॉइंट की तरफ चली गई और 1 रन का इजाफा। 1 रन के साथ स्कोरबोर्ड आगे बढ़ता हुआ। ये अगली गेंद फिर से ये ऊपर से उठाया, ज्यादा देर हवा में, वहां पर खिलाड़ी लेग साइड से आता हुआ और 1 विकेट का भुगतान यहां पर जरूर आता हुआ और 1 विकेट जरूर यहां पर आता हुआ। ये बड़ा स्ट्रोक खेलने के लालच में यहां पर गेंदबाज ने कुछ ऐसा किया, लक्ष्मण कांबले जिनका नाम, जिन्होंने लिए 2 विकेट इस ओवर में, दी रन संख्या स्कोरबोर्ड के ऊपर 12, 68 का टारगेट। नए बल्लेबाज मैदान में जाते हुए राकेश नाइक, दुर्वेश गोवारी, क्या बढ़िया काम करते हैं श्रीदत्त ट्रॉफी में। कभी इस कोने में, कभी उस कोने में, कभी कोना उनके पास। ऐसा हंसी मजाक वाला काम हमेशा करते रहते उनके पास। जब बारके और गुणवंत गोवारी बैठेंगे तो ऐसा ही होगा। यही कहीं परेश मात्रे होंगे, रोशन मात्रे होंगे, सुबोध गोवारी, चेतन गोवारी, सभी खिलाड़ी होंगे जो अब इस मैच का आनंद लेते होंगे, या यहां पर से देखते होंगे या फिर घर जाकर लाइव टीवी पे टेलीकास्ट पे देखते होंगे साई प्रीत के माध्यम से। ये देखिए ऊपर से उठाने का प्रयास, वहां पर खिलाड़ी, ओ माय गॉड, व्हाट अ कैच, व्हाट अ कैच। ये देखिए आज के दिन की, नहीं श्रीदत्त ट्रॉफी की ये शानदार कैच और 1 विकेट। देखिए यहां पर नेवाली टीम के कप्तान आ चुके हैं, तो विनती है वडगर टीम के कप्तान से कि आप जल्द से जल्द यहां पर नहीं आए तो पेनल्टी को आपको यहां पर जरूर आगे जाना होगा, पेनल्टी दी जाएगी। तो देखते ही देखते 3 विकेट आ चुके हैं असुडगांव टीम के। नए बल्लेबाज मैदान में जाते हुए संदेश भोपी। कंधों के ऊपर जिम्मेदारी ना हो तो यहां पर दुनिया समझ में नहीं आती। कंधों के ऊपर जवाबदारी, जिम्मेदारी हम जब लेते हैं तो जरूर यहां पर दुनिया समझ में आती है। तो जिम्मेदारी लेने के लिए कौन सा खिलाड़ी तैयार है? ले रहे थे अब तक 3 खिलाड़ी, लेकिन उनकी जिम्मेदारियों को रोक कर रखा इन गेंदबाजों ने। यहां पर यज्ञेश नाइक चले गए, रोशन नाइक चले गए और साहिल खुटारकर जो कि जिम्मेदारी लेते लेते यहां पर रुक गए। तो यहां पर अगली गेंद फिर से दोहराएंगे इस ओवर की, ये दूसरी गेंद होगी बल्लेबाज संदेश भोपी के लिए, जो स्ट्राइक पर डटे रहेंगे। ये देखिए पॉइंट की तरफ ढकेल दिया गेंद को, वहां पर खिलाड़ी है दूर से आता हुआ, 1 रन ली, दूसरी की कोशिश, गेंद फेंकेंगे, तब तक 2 रन। 2 रन का इजाफा, फिर से 2 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर
14 रन। तो दोनों भी टीम के कप्तान यहां पर जरूर आएंगे, तब यहां पर टॉस होगा। आइए वडगर की टीम के कप्तान, देखिए यहां पर बैच बल्ले को यहां पर किनारे को गेंद लगी, कुछ अलग तकनीक का इस्तेमाल किया था गेंदबाज ने। ठीक उसी तकनीक का यहां पर अंदाजा लिया बल्लेबाज ने, लेकिन फिर कीपर ने गेंद गैदर कर ली। ये देखिए स्विप करने का प्रयास था, लेकिन यहां पर दे देखिए डायरेक्ट हिट। ये चतुराई है, ये देखिए चालाकी दिखाई है अपने खिलाड़ी ने, अपने टीम के लिए हिट किया। और यहां पर राकेश नाइक को आना होगा वापस, अंपायर ने की उंगली ऊपर और एक विकेट का नुकसान। राकेश नाइक के पास यहां पर जिम्मेदारियां थी, लेकिन कॉलिंग वहां पर ठीक तरीके से नहीं हुई। एक दूसरे से यहां पर अच्छी कॉलिंग अगर नहीं होती, तब आपको ऐसे सिचुएशन को सामना करना पड़ता है। तो यहां पर यही किया। अब देखिए 4 विकेट चले गए, नए बल्लेबाज मैदान में जाते हुए। सुनील सावंत, गेंदबाजी की बात करें तो अब तक यहां पर दूसरा ओवर जारी है और दूसरे ओवर में इतनी खराब अवस्था निर्माण की है। ये देखिए पीछे की तरफ ढकेलने का प्रयास किया, वहां पर खिलाड़ी आएंगे, तब तक 1 रन के साथ स्कोरबोर्ड आगे जाता हुआ 15 रन। गेंद की बात करेंगे, 5 गेंदें खत्म हो चुकी है। माहौल को पूरी तरह शांत किया इस गेंदबाज ने। क्या होगा अगली गेंद के ऊपर से उठाने का प्रयास, एक्स्ट्रा कवर के ऊपर से गेंद तेजी से जाती हुई बाउंड्री लाइन को चूमने के लिए 4 रन। चलिए वडगर टीम के कप्तान आइए मंच के ऊपर आइए, आपका हम स्वागत करते हैं। पहले से यहां पर नेवाले टीम के कप्तान आए हैं, तो दोनों के बीच ये आज के दिन की पहले राउंड की अंतिम मैच होगी। स्कोरबोर्ड 19 रन 19 धावा, 19 रन्स, लॉस ऑफ द 4 विकेट्स। अब बची 18 गेंदें और 49 रनों की जरूरत। देखिए किस तरह समीकरण आकर पहुंचा। तो चलिए यहां पर बारकिया कांबले आइए, टॉस यहां पर उड़ाने के लिए मैं विनती करता हूं। नेवाले टीम के कप्तान और वडगर टीम के कप्तान, यहां पर दोनों के बीच इस मैच के बाद मुकाबला होगा। तो जरूर यहां पर रायगढ़ के वेल फिनिशर बारकिया कांबले, इनके हाथों से यहां पर टॉस उड़ाया जाएगा दोनों के बीच। तो मैदान की तरफ हम देख रहे हैं, यहां पर 18 गेंदें 49 की जरूरत और 18 में से पहली 6 गेंदें फेंकने के लिए गेंदबाज आए हैं सुनील। और मंच के ऊपर की बात करेंगे, टॉस उड़ाया गया और टॉस जीता है नेवाले टीम के कप्तान ने। तो दोनों टीम को शुभकामनाएं ढेर सारी। और अंतिम यहां पर गेंद जब गिरेगी आपका निर्णय होना चाहिए और मैदान में आप रवाना होना चाहिए। अगली गेंद ये देखिए टैप किया, गेंद स्लिप में गई वहां पर और एक विकेट के ऊपर विकेट आता हुआ। ऐसे विकेट आएंगे तो यहां पर दिक्कतें पैदा होगी और यही काम हुआ इस गेंदबाज के तौर पर। असुडगांव टीम का कोई खिलाड़ी यहां पर रुकने का नाम नहीं ले रहे। पहले गेंदबाजी की लक्ष्मण कांबळे ने 2 विकेट लिए, उसके बाद गुड्डू ने गेंदबाजी की 2 विकेट लिए और सुनील येड़े यहां पर आए हैं जिन्होंने 1 विकेट लिया। यानी कि गेंदबाजी गहरी साजिश यहां पर रचकर की जा रही है, ऐसा जरूर कहना पड़ेगा। नए बल्लेबाज मैदान की ओर जाते हुए बॉबी। देखिए असुडगांव टीम में भी ऐसे खिलाड़ी हैं जो अपने टीम के लिए ज्यादा से ज्यादा रन संख्या बटोरने का प्रयास करते हैं, लेकिन अब बटोरने का काम नहीं है, अब टारगेट को पार करना इनका काम है। लेकिन इस काम को अंजाम देने के लिए अभी भी कौन सा भी खिलाड़ी यहाँ पर स्थित नहीं है। आने वाले शुरू के सब खिलाड़ी जा चुके हैं पैवेलियन में, बचे सुनील सावंत और बॉबी। अगली गेंद है इस सुनील गेंदबाज की दूसरी गेंद।
बॉबी को रहेगी। तो किस तरह ये गेंद रहेगी जरूर देखेंगे। ये देखिए ताकत का इस्तेमाल किया था, लेकिन बल्ला आपने देखा गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं हुआ, और जब ऐसा होता है तो ये गेंद डॉट गेंद कहलाती है। विकेट कीपर ज़्यादा से ज़्यादा यहाँ पर आने वाली गेंदे को रोकने का काम करते हैं, गैदर करते हैं, कवर मिलता है, अलग अलग वेरिएशन गेंदबाज करते हैं। ये देखिए लोअर फुल टॉस ब्रह्मास्त्र का उपयोग किया है, पैरों तले गेंद डाली, लेकिन एक रन नहीं रोक पाए। एक रन का इजाफा, एक रन से बढ़ता हुआ स्कोर 20 रन। इक्का दुक्का से काम चलेगा, लेकिन बीच बीच में बड़े स्ट्रोक आना जरूरी है, क्योंकि 68 का टारगेट, 18 गेंदे 49 की जरूरत थी, तो एकाध दूसरा यहाँ पर बड़ा स्ट्रोक आना भी जरूरी है। शायद वो चौवा हो, 3 रन हो, या फिर सिक्सर हो, तो गेंदबाज ये नहीं चाहेंगे बड़ा स्ट्रोक आए। ये देखिए पीछे की तरफ चली गई गेंद, और एक विकेट का नुकसान। विकेट के ऊपर विकेट जाते रहते हैं। इस ओवर में भी अब जारी रहेगी ये ओवर, और बात करेंगे 4 गेंदें खत्म हो चुकी है, और 2 विकेट, 1 डॉट और 1 ही रन इस मर्तबा इस गेंदबाज सुनील ने यहां पर दी है। क्या बढ़िया गेंदबाजी का यहां पर नजारा। कल के दिन यहाँ पर मेगा फाइनल होगी, तो जरूर कल के दिन भी आप यहाँ पर श्रीदत्त ट्रॉफी के इस शानदार आयोजन को देखने के लिए आइए। इस आयोजन को सजाया है ग्रामस्थ मंडल नौपाड़ा और श्रीदत्त क्रिकेट संघ नौपाड़ा। इन सभी यंग सितारों को लेकर ग्रामस्थ मंडल नौपाड़ा इन्होंने एक प्यार भरा आशीर्वाद दिया, सपोर्ट किया, और तब जाकर इस भूमिपुत्र आराध्य दैवत दिबा पाटिल मैदान के ऊपर ये श्रीदत्त ट्रॉफी चमकने लगी। और क्यों न चमकेगी, क्योंकि चमकाने का काम भले ही आयोजक करते होंगे, लेकिन उससे बेहतरीन काम ये सब खिलाड़ी जो इस ट्रॉफी में, श्रृंखला में, टूर्नामेंट में हिस्सा बन जाते हैं, उन सभी का हम बार बार स्वागत करते रहेंगे, आभार व्यक्त करते रहेंगे। ये अगली गेंद फुल टॉस है, उतनी तकनीक से ढकेल दिया है, वहां पर स्वीपर की तरफ खिलाड़ी है, गेंद को उठाएंगे तब तक 1 रन। अंजाम, सिर्फ अंजाम देते हैं, ऐसा लग रहा है मैदान के ऊपर मानो कि बड़े स्ट्रोक अगर इन दो खिलाड़ियों में से 2 स्ट्रोक भी एक खिलाड़ी लगाता है तो स्कोरबोर्ड थोड़ा हिल जाएगा, यहां पर बन जाएगा काम। ये देखिए टैप किया गेंद को, ज्यादा देर हवा में 3 खिलाड़ी दौड़ते हुए, खुद विकेट कीपर गेंद को छोड़ा, और 1 रन लेने का इजाफा यहां पर आता हुआ। और यहां पर अगर 3 छक्के लगाते हैं, देखिए ये इस असुड गांव के खिलाड़ियों के लिए, विनीत के लिए संतोष महात्रे इनके ओर से इनाम यहां पर जमा हो चुका है विनीत के लिए। विनीत शेलके अगर लगातार 3 छक्के दागता है तो 5,555 रुपए की इनामी राशि दी जाएगी। यहां पर खुद मंच के ऊपर आए हैं, तो ये मौका है, देखिए मैच भी जितानी है और ये इनाम भी पाना है। ऐसा कई खिलाड़ियों के पास देखने को मिलता है, मतलब मैच भी जितानी है और इनाम भी पाना है। तो देखिए यहां पर इशारा कर रहे विनीत, तो देखिए यहां पर 12 गेंदे जीतने के लिए 45 की जरूरत। साढ़े 22 हर एक ओवर में। पहली गेंद, ये देखिए ये 30 यार्ड सर्कल से कुछ ही बाहर जाती हुई गेंद, वहां पर छलांग लगाते हुए गेंद को पकड़ तो लिया है, लेकिन रन संख्या नहीं लेंगे, क्योंकि बॉबी अब चाहते हैं कि स्ट्राइक बॉबी के दायरे में रहे ताकि बड़े स्ट्रोक आए। देखिए यहाँ पर हवा भी रुक गई है, सुबह से आपने देखा ठंडी हवा की झलक मैदान में आती रहती थी,
इससे पहले मैच में भी आपने देखा, लेकिन अब थोड़ी सी हवा रुक गई है, तो ये मौका हो सकता है असुडगांव टीम को। तो बॉबी क्या कर पाएंगे, बॉबी के पास वो तकनीकें इस्तेमाल करना होगा, 2 बड़े स्ट्रोक खेलने होंगे और ये उसी की तरफ पनप रहे थे, लेकिन ये गेंद वाइड। हमारे अंपायर अनिल भगत तगड़े अनुभव के साथ यहाँ पर अंपायर की भूमिका निभाते हैं और बताते हैं ये वाइड गेंद। अगली गेंद फिर से गेंदबाज हर्षद, ये देखिए पुल करने का प्रयास किया था। ऐसी गेंद अक्सर शॉर्ट टर्म पुल गेंद होती है, तो स्क्वायर लेग और डीप फाइन लेग इसी एरिया में चुनी जाती है खेलने के लिए, अक्सर खिलाड़ियों के तौर से हमने देखे हैं। लेकिन इस दफा यहां पर ये गेंद डॉट आती हुई, ये देखिए ऊपर से उठाया, काफी देर के बाद यहां पर क्या होगा, खिलाड़ी है लेकिन बन जाएंगे दर्शक। आती हुई ये दंदनाती हुई 6 रन। ये बड़े स्ट्रोक आना जरूरी था पिछले ओवर में। अभी भी कुछ बना नहीं है, कुछ बिगड़ा नहीं है, कुछ भी हो सकता है। 31 रन संख्या बन गई है। अगर इन 2 आने वाली गेंदों में, यानी कि 3 गेंदों में 2 बड़े स्ट्रोक आते हैं, तो जरूर यहां पर माहौल होगा। ये देखिए बड़ा स्ट्रोक, ये क्या मौका होगा, बनाने का प्रयास किया, बॉबी ऑन फायर, ये सीधे तोप को बाहर निकालते हुए दूसरा छक्का। और इसी छक्के के साथ स्वागत किया है हमारे पंडित जी गोवारी इनका। तो पंडित जी गोवारी, आप तहे दिल से यहां पर आई है, आपका हम स्वागत करते हैं। देखिए बॉबी ने मैच में ऐसा पलटाव लाया है कि मैंने कहा था 2 बड़े स्ट्रोक मैच का पूरी तरह रूप बदल देंगे, और उसी की तरफ यहां पर कदम रखे बॉबी ने। और एक बड़ा स्ट्रोक आए या असुडगांव की टीम चाहेगी, और ये गेंद डॉट या फिर 3, 2 और 1 आए, ये यहां पर पेट टीम कोलके यहां पर चाहेगी। ये ऊपर से उठाने का प्रयास, यहां पर क्या कैच होगा, क्या संभव, दौड़े तो है लेकिन मौका नहीं है। 2 की कोशिश और कोशिश जारी, सफलता। 2 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर आगे जाता हुआ 39। 68 का टारगेट, यानी कि 68 का टारगेट है, और जीतने के लिए 7 गेंदे 29। ये देखिए टैप किया, ओ माय गॉड, व्हाट अ लवली शॉट, बॉबी ऑन फायर, सीधे झुंझलाते हुए 6 रन। देखिए ये सिक्सर आना जरूरी था। पर क्या जो बॉबी ने निकाला है ना अपने बल्लेबाजी में से, ये बड़ा स्ट्रोक। अब बची 6 गेंदे 23 की जरूरत, कंपलसरी चेस टूर्नामेंट का नियम है, 6 गेंद 23 का समीकरण। दोस्तों कुछ भी हो सकता है मैदान में, सासे यहां पर आपकी तेज भी हो सकती है और स्थिर भी हो सकती है। यह मैच है, ऐसे कई सारे मैचेस आपने देखी होगी। अब ये शुरू की 3 गेंदें है ना, ये ज्यादा इंपॉर्टेंट रहेगी, और विनती रहेगी जल्द से जल्द मुकाबला चालू की जाए। और विनती रहेगी नेवाले और वडगढ़ टीम को, आपका जो भी निर्णय है आप जल्द से जल्द लेने के बाद, जैसे अंतिम गेंद गिरती है ना, जो भी निर्णय है आपका मैदान में, आप आ जाइए। तो देखिए यहां पर विनीत शेलके स्ट्राइक पर रहेंगे। सामने एक बोर्ड रहेगा, जिस बोर्ड के ऊपर लिखा रहेगा विनीत और बॉबी, उस बोर्ड की तरफ देखेंगे कि 6 गेंदे 23 की जरूरत है, तो दूसरी तरफ बोर्ड की तरफ देखेगा गेंदबाज के उनमें से कम रन संख्या देनी है, तो बल्लेबाज सोचेंगे ज्यादा से ज्यादा रन संख्या बनानी है। तो तीसरी तरफ यहां पर हमारे मेहमान बैठे हैं जिन्होंने 5,555 रुपए का इनाम लगाया है विनीत शेलके के लिए। अगर लगातार 3 छक्के दागता है, ये इनाम सिर्फ विनीत के लिए है। देखिए सांसें रोक कर रखिए, मुकाबला जारी रहेगा।
ऑन फायर कौन करेगा यहां पर पहली गेंद, 23 की जरूरत। ये देखिए, ये सुपला शॉट खेलने का प्रयास किया था लेकिन ये बना नहीं पाया। ऐसा लगा विनीत को ये गेंद अगर मैं स्विप अटेम्प्ट करते तो पीछे जाते थे, लेकिन नहीं, यहां पर काम नहीं बना। गुणवंत गोवारी जब खेलते ना तो उसको पल्लू शॉट कहते। तो राज इंगले और पिंटा दादा, राज इंगले, इनसे विनती है आइए, आपका हम स्वागत करते हैं। देखिए यहां पर ये शॉट अगर शायद सीधे खेलते ना तो बड़ा अंक आता, लेकिन गेंदबाज ने जिस गहरी साजिश से गहरी गेंदबाजी की है, यहां पर स्ट्राइक तो रूटेड हो गई है, 1 रन यहां पर आई है, बची 5 गेंदे और 22 का समीकरण। शुरू की 2 गेंदे बॉबी के लिए इंपॉर्टेंट रहेगी, शुरू की 2 गेंदे गेंदबाज के लिए इंपॉर्टेंट रहेगी। ये टैप किया गेंद को, ये क्या होगा, ज्यादा देर हवा में है वहां पर खिलाड़ी। ओह माय गॉड, दिस इज अ वंडरफुल सिक्सर ऑन फायर। बॉबी आज तो दिल जीत लिया बॉबी ने, जोर से तालियां होनी चाहिए दोस्तों बॉबी के लिए, क्या बात। देखिए एक तरफ बॉबी के लिए तालियां हो गई है, अब तालियों की बौछार चाहेंगे उनके खिलाड़ी गुड्डू के लिए हो जाए। बात करेंगे तो 52 रन संख्या बन गई है जीतने के लिए, 4 गेंदे और 16 का समीकरण। ये क्या हुआ, ये होना था क्या, ये संभव था या असंभव था। मैंने कहा था दोस्तों, अंत तक हम कुछ नहीं कह सकते, यही हुआ बीच मैदान में। हर एक असुड़गांव का खिलाड़ी यही चाहत रखता है। अब चाहत रखनी होगी गुड्डू को, जिस गुड्डू ने पिछले ओवर में यानी कि दूसरी ओवर में 7 रन संख्या देकर 2 विकेट लपकाए थे। ये देखिए, ये एक्स्ट्रा कवर के ऊपर से पॉइंट की तरफ गेंद जाती हुई और एक दंदनाती हुई चौका, यहां पर आता हुआ 4 रन, नैया को चौवे में बदल दिया है। पूरी तरह तालियों की बौछार। जो डगआउट था ना खिलाड़ियों का वो अब तक शांत था, लेकिन जैसी बॉबी यहां पर उछल गिरे तो तालियों की बौछार हो गई। होनी चाहिए, तालियां बजनी चाहिए, सीटियां होनी चाहिए, आवाज होनी चाहिए, माहौल होना चाहिए, जश्न मनाना चाहिए। ऐसे अगर आपके टीम में खिलाड़ी हो तो देखा आपने 10 गेंदें खेली है बॉबी ने और 33 यानी कि 33 रन संख्या बनाई है। क्या बढ़िया एफर्ट दिया है। अब बची 3 गेंदें, 12 की जरूरत। क्या होगा क्या नहीं होगा ये हम नहीं बताएंगे, ये बताएंगे गेंदबाज गुड्डू, ये बताएंगे बल्लेबाज बॉबी, और बताएगा आने वाला वक्त क्या होगा। ऊपर से उठाया, ओह माय गॉड, ये देखिए, ये तालियां बीच मैदान के बाहर से होती हुई सभी दर्शकों के लिए, ये बॉबी के लिए जोर से तालियां। क्या बढ़िया पॉइंट, बॉबी ने दिल जीत लिया है। श्रीदत्त ट्रॉफी का आयोजन सफल हो गया, ये मैं जरूर कहना चाहूंगा। ऐसे जब मुकाबले होते हैं ना तो आपका इतिहास के पन्नों के ऊपर नाम आयोजन का बन जाता है। अब बची 2 गेंदें जीतने के लिए, 6 की कंपलसरी जरूरत है दोस्तों, कंपलसरी चेस। देखिए भले ही ये विनीत ने सुपला शॉट खेला और 1 रन मिली, ये फायदा हुआ है आसुड़गांव की टीम को। स्ट्राइक रूटेड हो गई और स्ट्राइक रूटेड होने के बाद बॉबी ने जो कमाल कर दिखाया ना, पहले गेंद में 1 रन आई, फिर उसके बाद 6-4-6, क्या बढ़िया काम। तो कहा गए वो गुड्डू जिन्होंने दूसरी गेंदबाजी की थी, 7 रन खर्च किए थे, 2 विकेट लिए थे। कहा गए वो गुड्डू जिन्होंने असुड़गांव के टीम को पूरी तरह निराश किया था। अब उस गुड्डू को बाहर लाना होगा, कहीं भटक गए शायद, लेकिन उसको यह भूलना नहीं कि यह मैच है, इसकी राह देखने के लिए 365 दिन लगते हैं। अगर आपको यह मैच जितानी है तो आपको भी वैसी गेंदबाजी करनी होगी। देखिए कैसे गेंदबाजी बल्लेबाजी करते हैं बॉबी, ठीक उसी तरह गुड्डू को वापस आना होगा। यह मैच है दोस्तों गुड्डू की, यह मैच है दोस्तों बॉबी की। 2 गेंद 6 रन, क्या होगा, जोर से तालियां। प्रेशर 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 और प्रेशर यहां पर आता हुआ। देखिए क्या होगा यहां पर, क्या नहीं होगा, यह सवाल बनता हुआ। ओ ये देखिए, ये गेंद वाइड और एक लग बाय फैक्टर यहां पर आता हुआ। ये क्या हुआ बीच मैदान में।
तो देखिए यहाँ पर रुकना है थोड़ा, जो 3 बकरियां मैदान के बीच है। अंपायर से विनती है थोड़ा सपोर्ट कीजिए। अजय सिर्फ बकरियों को निकाल, फील्डिंग मत कर। ये देखिए यहां पर स्ट्रेट ड्राइव किया, वहां पर खिलाड़ी उठाने का प्रयास करेंगे, गेंद को उठाया, ओ माय गॉड, यहां पर अच्छा प्रयास, क्या बढ़िया, हमने देखा वहां पर अच्छा प्रयास किया। अंतिम तौर पर गेंद हाथ से छूट गई थी, लेकिन कुछ नहीं, बचाए रन वहां पर हमने देखा। यहां से जरूर तो जरूर यहां पर जी जरूर देखा जाएगा, जी जरूर मौका है, लेकिन हमारे आयोजन करता भी वहां पर है दोस्तों, डरने की जरूरत नहीं, जी जरूर। थर्ड अंपायर दो रन। तो जोर से तालियां इस खिलाड़ी के लिए, जोर से तालियां, 2 रन बचाए। अब एक गेंद, जरूरत है 3 रन की। क्या बढ़िया काम, और यहां पर तीसरे अंपायर की मांग की है। तो गुणवंत गोवारी वहां पर जाते हुए, क्या होगा बीच मैदान में, क्या बढ़िया। आज शनिवार है, तो इस शनिवार के दिन में काफी बड़ी भीड़ है, उस भीड़ को यहां पर चाहत पैदा हो गई है। एक तरफ उस खिलाड़ी ने जो बाउंड्री रोक दी, 2 रन बचाए, एक तरफ ये बॉबी, तो दोनों भी यहां पर पसंदीदा खिलाड़ी बन गए। एक गेंद 3 रन, कंपल्सरी चेस, टूर्नामेंट का नियम। क्या होगा क्या नहीं होगा, आने वाला वक्त बतलाएगा, क्या होगा क्या नहीं होगा, बॉबी बताएंगे गुड्डू। ये दोनों की मैच, ये तुम्हारी हमारी मैच। एक गेंद 3 रन। ये देखिए यहां पर अंतिम तौर के ऊपर जीत हासिल कर ली है, ये देखिए। लेकिन बॉबी के लिए जोर से तालियां, क्या बढ़िया काम, और दोनों भी टीम के लिए तालियां होनी चाहिए।